हॅलो नमस्कार, मी आहे अश्विनी तुमची होस्ट आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे अश्विनी रिअल्टर. मी गेली 4 वर्ष दुबईमध्ये दुबई रिअल इस्टेटमध्ये काम करते आणि या चॅनलद्वारे आपण जाणून घेणार आहोत दुबईतली जीवनशैली, दुबईचे करिअर ऑप्शन्स, दुबईचं फूड, दुबईतली माणसं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुबईतली मराठी माणसं. आज आपण अशाच एका व्यक्तीला भेटणार आहोत जी एक मराठमोळी व्यक्ती आहे आणि स्वतःच्या फार यंग एजमध्ये ज्यांनी इथे येऊन स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला आणि अप टू दिस पॉइंट जेव्हा त्यांचे 2 बिझनेस हे सक्सेसफुली रन होत आहेत. सो त्यांच्या पूर्ण प्रवासात फ्रॉम कॉलेज पास आउट टू रनिंग अ सक्सेसफुल बिझनेस इन दुबई आपण आज जाणून घेणार आहोत मोर अबाउट हर जर्नी. सो चला तर आता भेटूयात रामेश्वरी भालेकरांना, ज्यांनी इथे 10 वर्षापूर्वी स्वतःच्या बिझनेसची स्वप्न पाहिली आणि आज त्यांचं ते स्वप्न सत्यात उतरलेलं आहे. हॅलो मिस रामेश्वरी भालेकर, फायनली यू आर ऑन माय पॉडकास्ट आफ्टर सो मच ऑफ चेजिंग. वेलकम टू माय पॉडकास्ट. Thank you so much for having me. Yes, of course. Like it's my pleasure to have you. First of all, because रिअल इस्टेट हे फील्ड खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यामुळेच मी ते ॲज अ करिअर म्हणून फील्ड चूज केलंय. अँड ऑन टॉप ऑफ दॅट तुम्ही रिअल इस्टेटमध्ये स्वतःची कंपनी ओपन केली, ती सक्सेसफुली रन करताय. एक मराठी मुलगी ॲट अ व्हेरी यंग एज स्वतःची बिझनेस ओपन करून ती ऍक्च्युली खूप सक्सेसफुली रन करते. हे फारच रेअर कॉम्बिनेशन आहे. So Yeah, it's a that's pleasure. true. It's a pleasure for me as a girl to have you on my podcast. Thank you so much. Thank you so much. Thank you so much. So, like, कसं वाटतंय तुम्हाला? To be honest, first podcast आहे. मोस्ट ऑफ द लोकांना लाईक इफ यू आस्क मी की इंडियामध्ये किंवा घरी किंवा अनेक लोकांना माझ्या मोस्ट ऑफ द नातेवाईकांना आयडियाही नाहीये की मी एक्झॅक्टली काय करते. Really? या अँड लाईक हाफ ऑफ माय फॅमिली दे डोंट नो की माझी कंपनी आहे किंवा मी जेव्हा स्टार्ट केलेलं तेव्हा पण अनेक लोकांना मी कधीच सांगितलं नव्हतं. प्रोबॅबली दे विल गॉट टू नो थ्रू दिस पॉडकास्ट की हा मी काय करते एक्झॅक्टली दुबईमध्ये. So it's not like, you know, let your results make the noise kind of a stuff. It could be, but it's जेव्हा पण तुम्ही आय फील लाईक की जेव्हा पण तुम्ही नव्या गोष्टी चालू करता, दॅट टू तुम्ही मराठी नवा बिझनेस स्टार्ट करणार असाल तर तुम्हाला जनरली तेवढं एनकरेजमेंट घरून किंवा मराठी कम्युनिटीमधून मिळत नाही. सो दॅट वॉज अ कॉन्शियस डिसिजन की जोवर मला वाटणार नाही तोवर मी कोणाला डिस्कस करणार नाही की मला एक बिझनेस चालू करायचा आहे. सो जेव्हा मी चालू केलं की लाईक हार्डली माझ्या लाईफमधले 3 ते 4 लोक असतील की त्यांना माहीत होतं की मी असं काहीतरी करते. इफ यू आस्क मी टुडे टिल डेट प्रोबॅबली ह्या पॉडकास्ट नंतरच माझ्या मॅक्सिमम नातेवाईकांना किंवा फ्रेंड्सला कळेल की मी काय करते. आणि आता मी जास्त कम्फर्टेबल आहे कारण कंपनी पण दुबईतली कंपनी 4 वर्षाची होती, इंडियातल्या पण कंपनीला 1 वर्षभर झालंय. सो नाव आय एम मोर कम्फर्टेबल की आपण हे डिस्क्लोज करू शकतो आता. सो म्हणून हे बहुतेक पहिलंच पॉडकास्ट आहे की मी करते. सो आय डोंट हॅव मच एक्सपिरियन्स अबाउट कमिंग ऑन सोशल मीडिया. इट्स ऍक्च्युली माय ऑल्सो फर्स्ट पॉडकास्ट आणि त्याच्यामुळे माझ्यासाठी हा पॉडकास्ट खूप स्पेशल आहे कारण मी अशा व्यक्तीसोबत करतेय ज्या व्यक्तीला प्रॉब्ली आपण एक ऍज अ रोल मॉडेल बघतो. ऑफकोर्स आय नो यू डोंट लाईक सो मेनी कॉम्प्लिमेंट्स आय नो, बट आय विल हॅव टू से दिस. माझ्यासारख्या एका यंग मुलीसाठी अशा मुली रोल मॉडेल्स असतात की इथे पोचायचंय कधीतरी, स्वतःची कंपनी ओपन करायची आहे सक्सेसफुल. एव्हरीवन कॅन. इफ आय कॅन तो एव्हरीवन कॅन. रिली अ बिग थिंग फॉर मी. मला तुम्हाला खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे टू स्टार्ट विथ. लाईक इट्स अ व्हेरी लाईक आय सेड खूप रेअर कॉम्बिनेशन आहे की एक मराठी मुलगी एक इतक्या यंग एजमध्ये जेव्हा लोकांना स्वतःचे आजकालच्या मुली आजकाल बॉयफ्रेंड्स आणि गर्लफ्रेंड्स आणि लवी डवी चालू असतं तेव्हा तुमचं एक स्वतःचं एम्पायर उभं करण्याचं स्वप्न चालू होतं. रादर त्याच्यासाठी तुम्ही दिवस रात्र मेहनत करत होतात. ती जर्नी तुमची कशी झाली फ्रॉम पुणे टू दुबई टू बिझनेस टू अ सक्सेसफुल बिझनेस दॅट टू 2 बिझनेसेस. सो काय होतं याच्या मागे? सो जेन्युअनली मी कधी दुबई किंवा रिअल इस्टेट या गोष्टी चूज नाही केल्या. आय फील लाईक की दुबई अँड रिअल इस्टेटने मला चूज केलंय. सो दुबईमध्ये येण्याचा कधीच प्लॅन नव्हता.
मी प्रॉपर पुणेकर आहे. इफ यू आस्क मी की मला राहायला कुठे आवडतं किंवा तेव्हा पण तुम्हाला विचारलं असतंस की पुण्यातून बाहेर पडायचंय का, तर नाही. Really? माझं लाईफ इज मोर लाईक पुणे. माझी फ्रेंड्स, माझी फॅमिली, सगळे लोक सो इट वॉज नॉट लाईक अरे दुबईला जायचंय, दुबईला नाही. जायचंय. मी अजिबात एक्सायटेड नव्हते किंवा ते प्लॅन्ड पण नव्हते. इट जस्ट हॅपन. सो आय थिंक आय वॉज 22 जेव्हा मी दुबईला पहिल्यांदा मूव्ह झाले. आणि त्याच्यानंतर मग स्टार्ट झालं की एका नव्या शहरात विदाउट फ्रेंड्स आणि मच ऑफ अ फॅमिली की तुम्ही एक्सप्लोर करायला लागतात गोष्टी. सो करिअर वाईज पण माझं फक्त ग्रॅज्युएशन तेव्हा झालेलं. मी MBA ला ऍडमिशन घेतलेलं. पण इन मीन टाइम मग मी दुबईमध्ये वेगळे वेगळे जॉब्सला अप्लाय करायला लागले. एखाद 2 जॉब्स केले, 1 महिना 2 महिना, पण मजा नव्हती येत. देन आय लकीली गॉट अ 1 जॉब इन रिअल इस्टेट. ओके. सो रिअल इस्टेटमध्ये सेल्सचा जॉब नव्हता तो. मला ऍब्सोल्युटली आयडिया नव्हती की दुबईमध्ये रिअल इस्टेट आहे आणि हे असं चालतं. पण तो जॉब होता मार्केटिंग मॅनेजर. तर त्या जॉबची स्टार्टिंग झाली आणि त्याच्यानंतर मला ऍक्च्युली रिअल इस्टेटची आयडिया यायला लागली की लोक किती पैसे कमवतात किंवा रिअल इस्टेट कसं होतं किंवा रिअल इस्टेट ऍज अ फुल टाइम करिअर असू शकतं, हे मला त्या कंपनीपासून आयडिया मिळाली. सो देन आय डिसाइडेड की मला मार्केटिंग मधून मला सेल्समध्ये जायचंय. आणि मग मी मूव्ह झाले की ऍज अ प्रॉपर्टी कन्सल्टंट इन टू सेल्स. सो तशी माझी जर्नी स्टार्ट झाली आहे. अगेन इट्स नथिंग वॉज प्लॅन्ड. इट जस्ट फ्लो मध्ये झालं. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मला यंग एज मध्ये रिअल इस्टेट ऍज अ फील्ड मिळालं. बिकॉज तू पण मराठी आहे, मी पण मराठी आहे. जेव्हा तू बघतेस इन जनरल आपल्या इथे, तर रिअल इस्टेटला तेवढं सिरियस काइंड ऑफ करिअर बघत नाहीत लोक. इट्स नॉट अ करिअर. लकीली आता सोशल मीडियामुळे इंडियातलं पण रिअल इस्टेट बऱ्यापैकी नोन होतंय, ऑर्गनाइज्ड होतंय. बट जेव्हा मी स्टार्ट केलेलं तर एव्हरीबडी इज लाईक की हे असं काही करिअर नसतं. माझं शिक्षण पण कम्प्युटर सायन्समध्ये आहे. सो कम्प्युटर सायन्स मधून इंजिनिअरिंग या IT कंपनी, दॅट वॉज अ मच मोर सॉर्टेड पाथ. आणि त्यातून रिअल इस्टेट तो सगळेच क्वेश्चन करत होते, हे थोडी करिअर असतं की दिस इज नॉट अ करिअर. पण तेव्हापासून रिअल इस्टेट दुबईमध्ये खूप ऑर्गनाइज्ड होतं आणि लोक इट सीज ॲज अ फुल टाइम जॉब या फुल टाइम करिअर. करेक्ट. आणि आता तर ऑर्गनाइज्ड आहेच आहे दुबईत. पण आय एम व्हेरी हॅपी की आता इंडियात पण बघतात, कारण होतंय ते. आणि इंडियात जर बघितलं तर आपल्या इथं रिअल इस्टेटमध्ये काय लाईक तुमचं अपार्टमेंट कोण रेंट करतं, इधर दुकानाच्या बिल्डिंगच्या खालचा इस्त्रीवाला, गराजवाला. लाईक माझे पण अपार्टमेंट्स पुण्यातले गराजवाल्याने केले, टू बी ऑनेस्ट. सो इट्स नॉट दॅट सोफिस्टिकेटेड जॉब टू बी करेक्ट. की कोणी असं इमॅजिन नाही करत की तुम्ही की ऑफिसमध्ये जाताय रेडी होऊन, सूट बूट तर फॉरगेट अबाउट ड्रेसिंग वाला थिंग. बट असं कोणी इमॅजिन नाही करत की सकाळी उठून जात आहे आणि जसं बँकर काम करतो या फिर जसं डॉक्टर काम करतो, जसं रिअल इस्टेटचं पण एक ऍक्च्युअल काम प्रोफेशन असू शकतं. करेक्ट. सो दॅट वॉज क्वाईट अ डिफरंट करिअर चॉईस टू बी ऑनेस्ट. पण इट्स अ गुड चॉईस की लाईक मला हे फील्ड खूप आवडतं. आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट इट. आणि त्याच्यासाठी मग मी कितीही तास काम करू शकते. सो खूप कमी लोकांना फील की मी फॉर्च्युनेट समजते की खूप कमी लोकांना असा करिअर चॉईस किंवा असं काम करायला मिळतं की जे त्यांना आवडतं पण आणि ते हायली रिवॉर्डिंग पण आहे. अमेझिंग. सो दुबई हे खूप हायली रिवॉर्डिंग आहे. अजून मला एक गोष्ट इथे विचारावीशी वाटेल. तुम्ही म्हणालात की हे इंडियामध्ये असं चॅलेंज आहे की हे अनऑर्गनाइज्ड सेक्टर आहे. ओके. आणि इथे ते बऱ्यापैकी ऑर्गनाइज्ड आहे. बट ऍट द सेम टाइम दुबईमध्ये ऍज अ लेडी हे कितीही ऑर्गनाइज्ड असलं तरी ऍज अ लेडी हे किती चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी. आणि प्लस तुम्ही हे फारच लवकर स्टार्ट केलंय, म्हणजे हे तुमच्या ऍट अ व्हेरी यंग एज. सो हे 2 जे फॅक्टर्स आहेत ते तुमच्यासाठी काय, म्हणजे तुम्ही कसं याला फेस केलं? ऍब्सोल्युटली. की लाईक अजूनही तू बघितलं दुबईत लेडी प्रॉपर्टी कन्सल्टंट लकीली आफ्टर कोविड जास्त प्रमाणात यायला लाईमलाईटमध्ये आले. आणि पण तरी पण तू रेशो बघितला तर इट विल बी ऑलवेज मेल डॉमिनेटेड. एक्झॅक्टली. इंडस्ट्री. सेकंड थिंग, त्याच्यातही रेअर हे आहे की तू जर दुबईतल्या कंपनीज बघशील तर दुबईतल्या कंपनीत पण तू रेअरली कोणीतरी लेडी ओनर बघेल. हो. सो
चॅलेंजेस बोलशील तर हा, इट्स क्वाईट अ चॅलेंजिंग. यंग एज मध्ये जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी कन्सल्टंट असता, यू आर जस्ट अन एजंट, जेव्हा तुम्ही अप्रोच करता, इट्स प्लस साईड पण आहे आणि मायनस साईड पण आहे. की जर तुम्ही कोणाला कॉल करत असाल तर रेअरली क्लायंट विल शाउट ऑन यू ॲज अ बिंग अ लेडी. बिंग अ लेडी. पण एक होतं की ह्याच्यात टाइम वेस्टर्स पण तुम्हाला खूप मिळतात की जे फक्त गप्पा मारतील आणि हे. सो एक्झॅक्टली. इट्स प्लस अँड मायनस. सो हे चॅलेंजेस तर होतेच. पण आय एम शुअर, सॉरी टू कट यू, बट लाईक 10 years अगो हे प्रोफेशन ऍज अ स्वतःचं करिअर ऑप्शन बघणं प्लस त्याच्यात एक लेडी असणं, हे मला नक्कीच एक खूप मोठी बोल्ड डिसिजन वाटतो. कारण हे आज मी 4 वर्षापूर्वी जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा माझ्यासाठी ऍज अ चॅलेंज होतं की यार हे कसं, म्हणजे दिस इज नॉट समथिंग व्हॉट इज नॉर्मल इन इंडिया, यु नो. सो हे तुम्ही कसं विथस्टँड केलं स्वतःबद्दल? सी द थिंग इज, जेव्हा तुम्ही एक लेडी असता, मेजर चॅलेंज की जसं मी बोलले की टाइम वेस्टर लोक मिळतात. सो एक इन जनरल परसेप्शन आहे की जेव्हा एक मेल जातो मीटिंगला तो इट विल बी ऑलवेज अबाउट द बिझनेस. बट जेव्हा एक लेडी तुम्हाला काही नंबर सांगते, इफ शी इज ऑफरिंग की मिलियन्स आणि करोडोची इन्व्हेस्टमेंट सांगते आणि शी इज जस्टिफाईंग की हे नंबर्स असे वर्क होतात, याच्याने तुम्हाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इतना येऊ शकतो किंवा इक्विटी इतकी येऊ शकतात, तर इवन इफ यू हॅव दीज काइंड ऑफ कपॅबिलिटी, प्रोबॅबली समोरचे लोक तेवढं सिरियसली तुम्हाला घेत नाही. सो हा एक फॅक्टर ऍज अ लेडी आणि ऍज अ यंग लेडी हा फॅक्टर नक्की की तुम्हाला सिरियस घेण्यामध्ये लोकांना टाइम लागतो. बट वन्स यू एस्टॅब्लिश की एकदा तुम्ही तुमच्या बॉडी लँग्वेज मधून, तुमच्या प्रोफेशनल ऍटिट्यूड मधून जर तुम्ही त्यांना दाखवलं की आय एम हिअर फॉर की आय हॅव दिस कपॅबिलिटी, माझ्यात ही कपॅसिटी आहे आणि मी हे करू शकते बिकॉज मला मार्केटचं नॉलेज आहे आणि मला इन्व्हेस्टमेंट्स कळतात, मग त्याच्यानंतर तुमचं काम खूप इझी होतं. मग लोक तुम्हाला सिरियसली घ्यायला लागतात, इन्व्हेस्टर्स तुम्हाला सिरियसली घ्यायला लागतात. बट इट जस्ट की तुम्हाला एकदा प्रूव्ह करायला लागतं. एकदा तुम्ही त्यांना प्रूव्ह केलं तर देन दे विल गिव्ह यू अ चान्स. सो एक इनिशियल पुशमध्ये आय फील लाईक की एक स्टिरियोटाईप आहे म्हणून थोडा वेळ लागू शकतो. बट अदरवाईज वी आर लकी की दुबईमध्ये आहे. सो लेडीज साठी एनी विच वे दुबई इज अ सेफेस्ट सिटी. सो त्या दृष्टीने मला कधी अनसेफ नाही वाटलं. पण हा की तुम्ही एक बिझनेस प्रपोज करताय, एक इन्व्हेस्टमेंट प्रपोज करते, तो इट माइट टेक टाइम टू प्रूव्ह युअर सेल्फ टू अन इन्व्हेस्टर. हे जर तू कम्पेअर केलं, तू एक मेल एजंट करत असेल तर त्याला कदाचित तुमच्यापेक्षा जास्त सिरियसली घेतलं जातं. तुमचं म्हणजे यापूर्वीचं करिअर सुद्धा रिलेटेड टू दुबई, ऑफकोर्स रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये नव्हतंच, बट रिलेटेड टू व्हॉट? आणि पुण्यातून येताना काय असं बॅक ऑफ द माइंड होतं की मला काय जाऊन करायचंय, म्हणजे नक्की तुमचे काय गोल्स होते? सी, मी जसं म्हटलंय की मी ठरवून नव्हते आले दुबईला किंवा माझे अम्बिशन नव्हते टू बी ऑनेस्ट. की आता लोकांचे अम्बिशन असतं की, किंवा तेव्हाही असायचे की मी फॉरेनला जावं आणि सेटल व्हावं किंवा तिथे जॉब करावं. सो माझी तशी काहीच अम्बिशनच नव्हते. खूप प्रिपेअर करतात, म्हणजे हा MBA, तो MBA, हे. सो तसं अकॅडमिकली तुम्ही काही प्रिपेअर केलं होतं? नाही, मी काहीच प्रिपेअर केलं नव्हतं. आणि लाईक मी हॅपीएस्ट पर्सन होते पुण्यामध्ये. त्यावेळी मला जर विचारलं असतं तर मी हेच सांगितलं असतं, मला पुण्याच्या बाहेर जायचं नाही. बिकॉज तू बघितलं तर मोस्टली पुण्यातल्या मुली तशाच असतात. हो, ऍक्च्युअली कम्फर्ट झोन. हा, तो एक मेजर फॅक्टर होता की कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून तुम्हाला परत सगळं स्टार्ट करायचं. सो असं काही प्लॅन नव्हतं ना. करिअर चॉईसेस, सी गोल्स आर डिफरंट, बट करिअर चॉईसेस मी कधी ठरवले नव्हते. इट जस्ट हॅपन्ड. म्हणजे काही लोक ठरवून रिअल इस्टेटमध्ये येतात या ठरवून एखाद्या दुसऱ्या देशात जातात. माझ्या बाबतीत तसं कधीच नव्हतं.
आणि म्हणजे तुमच्या म्हणजे फॅमिलीमध्ये जसं मला जाणून घ्यायला खूप आवडेल की फॅमिलीमध्येच हे संस्कार होते का की बाबा मोठं होऊन तुम्हाला बिझनेसच करायचा आहे, किंवा मराठी फॅमिलीजमध्ये नॉर्मली तसं दिसत नाही, बट आय एम लाईक आस्किंग आउट ऑफ क्युरिओसिटी की तुम्हाला तो पुश कसा मिळाला की नाही हे छोटं मोठं जॉब वगैरे नाही, मला माझा स्वतःचा बिझनेस ओपन करायचा. सी मला जॉबच्या अगेन्स्ट काही नाहीये, बट माझी फॅमिली ही बिझनेस फॅमिली आहे. सो लहानपणापासून मी बघत आली आहे ते बिझनेसेस वगैरे. आता याचा दुसरा पार्ट इज की त्यांना असं वाटत होतं का मी बिझनेसमध्ये जावं, तर दॅट्स क्वेश्चनेबल की आय एम नॉट शुअर. त्यांना असं कधीच वाटत नव्हतं की मी काहीतरी बिझनेस स्टार्ट करावं. या दे वर ओके विथ द जॉब्स अँड एव्हरीथिंग, बट बिझनेससाठी त्यांनी मला कधी एनकरेज नाही केलं की तू पण स्टार्ट करू शकते किंवा तू पण कर, किंवा बिझनेस गरज नव्हती असेल रॅदर. इट्स नॉट अबाउट गरज, पण जसं मी सांगितलं मी ग्रॅज्युएशन नंतर मी जॉब केला असता आयटी मध्ये. सो फॉर दॅट दे वर ओके. बट जर तू मला असं विचारलं की घरूनच तुला असं सांगत होते का की तुला नेहमी बिझनेसच करायचा, जॉब नाही करायचा, तर असं काही नव्हतं. बट लकीली मी त्या वातावरणात वाढलेले, सो तो बिझनेसवाला किडा माझ्यात होता की बिझनेस आपल्याला करायचा आहे. ओके. सो अम्बिशन तर तीच होती की अल्टिमेटली स्वतःचं काहीतरी स्टार्ट करायचं, आणि दॅट्स हाऊ आय स्टार्ट. सो अपार्ट फ्रॉम दिस चॅलेंजेस, तुम्हाला काय छान वाटतं तुमच्या रिअल इस्टेट या फील्ड बद्दल एकंदरीत, की तुम्ही जे रोज एन्जॉय करता? जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही फार पॅशनेट आहात अबाउट युअर इंडस्ट्री, विच आय कॅन फील बिकॉज आय एम ऑल्सो ऍट सम पॉइंट अँड आय एम लुकिंग अप टू यू टू बिकम दॅट पर्सन वन डे. But when we say that I'm very passionate, what makes you joyful? What makes you full of life whenever it comes to work?